न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आज एक शहरामध्ये कुठल्या तरी एक पोलीस खात्यातील विशेषतः वाहतूक शाखेतील एक पोलीस महिला कर्मचारी तिने एक वेगळं पाऊल उचललं। त्यावर कुठेतरी काहीतरी एक वेगळा आरोप झाला, काही व्हिडिओ प्रसारित करण्यात आला। त्याच्यानंतर ती कुठेतरी मानसिकरित्या तणावामध्ये तिने हे सगळं पाऊल उचललंय। तर माझी आपल्या सर्वच शासकीय सेवेमधले अधिकारी कर्मचारी बांधव असतील, कुठल्याही प्रकारे असा आरोप झाल्यानंतर आपण कुठल्याही असं पाऊल टोकाचं पाऊल उचलू नये की ज्याने आपलं कुटुंब मागं उघडं पडेल, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आधार कुठेतरी जाईल। अशा प्रकारचा निर्णय कुणी कदापि घेऊ नये, कारण की आरोपांचा आपण पाहतो की वेगवेगळ्या लोकांवरती आरोप होत असतात। त्याची सतत तपासणारी यंत्रणा ही पोलीस खात्यातली असते। वेगवेगळे शासनाचे वेगवेगळे खाते असतात, केंद्र सरकारचे असो, राज्य सरकारचे असो, यांचे खाते असतात, तपासतात। आणि न्याय व्यवस्था शेवटला ही सर्वोच्च असणारी न्याय व्यवस्था ही देखील त्यामध्ये असते। मग त्यांचा निर्णय होईपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे त्याचं दडपण समाजामध्ये आपल्याला काय कोणी बोलल याच्यावरती असा न विचार करता आपण कुटुंबाचा विचार करावा, अशी माझी आपल्या सर्वांनाच शासकीय सेवा, मग ते राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत असेल, इथपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी अधिकारी त्याला कोणी जर काही बोलत असेल, कोणी आरोप करत असेल, आरोप चालू असतात, पण आपण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे असा निर्णय कुटुंबामध्ये कुठेतरी काही वेगळं वातावरण होईल असं काही करू नये, अशी विनंती राहील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।